नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आपली 5 प्रश्नांची सिरीज आहे। एका व्हिडिओमध्ये आपण 5च प्रश्न कव्हर करतो, मात्र ते प्रश्न एका संबंधित टॉपिकच्या एखाद्या कॉन्सेप्टशी रिलेटेड असते, अर्थातच त्याचा एक विशिष्ट प्रकारचा टाइप असतो। आजचा आपला टाइप्स आहे काळक्रम वेगाच्या संदर्भात, टाइम वर्क अँड स्पीडच्या संदर्भात। तिघे मिळून जर काम एकत्रितपणे करत असेल तर ते काम किती दिवसात पूर्णत्वात जाईल, या पद्धतीचा आपला टाइप्स आहे। ए, बी आणि सी एक काम अनुक्रमे 24 दिवस, 6 दिवस आणि 12 दिवसात पूर्ण करू शकतात। जर तिघे मिळून ते काम पूर्ण करत असेल तर ते काम किती दिवसात पूर्णत्वात जाईल, असं या प्रश्नाचं स्वरूप आहे। एचं काम 24 दिवस, बीचं काम 6 दिवस आणि सीचं काम 12 दिवस। म्हणून आपण काय करायचं, 24 गुणिले 6 गुणिले 12 लिहून घ्यायचं, डिवायडेड बाय करायचं। बघा आता काय करायचं, डिवायडेड बाय। आता हा ए, बी आणि सी या दोहोंचा गुणाकार करायचा, तोंडी तोंडी गुणाकार करा। 6 चूक किती 24, हातचे 2 आले आणि 6 2 12 2 किती 14, म्हणजे 144 झाले। देन या दोघांचा गुणाकार करायचा, 12 सकम किती होते 72, ते याच्या खाली लिहून घ्यायचे। त्याच्यानंतर या 12 आणि 24चा पुन्हा गुणाकार करायचा। सो 12 चूक 48, हातचे 4 आले, 12 2 24 आणि 4 होते 28, या ठिकाणी आले 288। डिवाइड नंतर याची करायची बेरीज। या ठिकाणी काय येतं तर 4 येते, हातचा आला 1, 7 आणि 15 5 20, हातचे आले 2, या ठिकाणी येते 5, 5 से 4 आले मित्रा। आता एवढाच जो भाग आहे हा कट करायचा, 24 गुणिले 6 गुणिले 12 भागिले 5 से 4 आहे। डायरेक्टली इथले इथंच आपल्याला काय करायला लागेल, कट टू करत त्याचा आन्सर आपण फाइंड आउट करू शकतो। बघा कसं, या ठिकाणी आता या ठिकाणी कितीने भाग जाणार तर 12 1 12, 12 चूक 48, उरले किती 2, झाले किती 24, 12 2 24। आता या ठिकाणी बघा 6 1 6, 6 7 42। आता उरले काय तर 24 भागिले 7 उरले। सो या ठिकाणी 24 भागिले 7 याचं काय करायचं, स्प्लिटिंग करायचं, अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कन्व्हर्जन करायचं। काय तर 7 जैसे ते घ्यायचा, 7चा पाडा 24 पर्यंत येईपर्यंत मानायचा, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, इथे लिहायचा भागाकार। 24 मधून 21 गेले, उरले किती 3, 3 इथे लिहायची बाकी, हे आहे वरची बाकी आणि हा आहे भागाकार। भागाकार हा दिवसाच्या स्वरूपात आलेला आहे, 3/7 हा तासांच्या स्वरूपात आलेला आहे। म्हणून प्रॉपर आन्सर येते 3.3/7 दिवस। याचा अर्थ असा की ए एक काम 24 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 6 दिवसात पूर्ण करतो, सी तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो। मात्र तिघे मिळून जर ते काम पूर्णत्वास नेत असेल तर ते काम पूर्ण होणार आहे मित्रांनो 3.3/7 दिवसामध्ये। सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। बघा चेक करूया, राईट आहे। सेकंड क्वेश्चन सेम टू सेम, 5 प्रश्न आपण प्रॅक्टिससाठी देत असतो। एबीसी एक काम अनुक्रमे 10 15 आणि 18 दिवसात पूर्ण करू शकतात। म्हणून आपण काय लिहिले, 10 गुणिले 15 गुणिले किती 18, डिवायडेड बाय या दोहोंचा गुणाकार करायचा, 15 10 150 लिहून घेतले। याचा गुणाकार करायचा, 18 पंचे 90, 9 आले हातचे, 18 1 18, 18 आणि 9 होतात 27। सो या ठिकाणी 270 आले। फर्स्ट टू लास्टचा गुणाकार केला तर 180 येतात। तिघांची मित्रांनो आपण काय करायची, भली मोठी बेरीज करायची। 0 8 7 15 हे झाले 20, या ठिकाणी येतात किती तर 6, 600 आले मित्रांनो। हे तर कटच करायचं। आता काय आहे, 10 गुणिले 15 गुणिले 18 भागिले 600, इट्स व्हेरी इजी। आपण काय करणार, 15 1 15, 15 चूक 60, इथे आले 40, 10 1 10, 10 चूक 40। आता या ठिकाणी बे 2 4, बे 9 18, तर प्रॉपर आन्सर येते 9 भागिले 2, 9 भागिले 2 म्हणजे 4.5। कसं करायचं, बेचूक 8, उरला 1, 4.5 झाले। म्हणून आन्सर येते 4.1/2 दिवस म्हणजे 4.5 दिवस। 4.5 दिवस किंवा 4 दिवस आपण 1/2 गुणिले 24 म्हणजेच 12 तास म्हणू शकतो। 4 दिवस 12 तास असं त्याचं प्रॉपर आन्सर आहे, किंवा 4.5 दिवस सुद्धा त्याचा आन्सर प्रॉपरच आहे। सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, राईट आहे। तिसरा प्रश्न बघा, एबीसी एक काम अनुक्रमे 16 दिवस, 20 दिवस आणि 24 दिवसात पूर्ण करू शकतात। तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील। सो आपण 16 गुणिले किती 20 गुणिले किती 24 असं लिहून घेतलं। आता या दोहोंचा गुणाकार 320 येतं। सो 320 लिहून घेतले, 16 2 32 म्हणजे 320, या दोहोंचा गुणाकार 24 2 48 म्हणजे 480 आहेत, आणि या फर्स्ट टू लास्टचा गुणाकार
16 64 6 हातचे 16 32 32 आणि 6 38 बघा 38 384. पुन्हा आपण करूया 16 64 6 हातचे 16 32 32 न 6 38. या तिघांची बेरीज जर केली तर किती येते बघा. या ठिकाणी 4 आले. 8 2 16 16 2 किती 18. या ठिकाणी 1 3 आणि 4 7 7 आणि 3 10 ने किती 11 1184 या ठिकाणी दिसून येतात. आता 16 2 32 म्हणजे 320 24 2 48 म्हणजे 480 16 64 हातचे 6 16 2 32 32 न 6 38 बरोबर आहे. आता हा एवढा पार्ट आपण कट केला आणि फक्त डायरेक्टलीच आपण भाग देऊया. कसा भाग जाणार आहे तर सुरुवातीला आपण 4 ने जर भाग दिला तर 4 चूक 16 4 2 8 उरले 3 झाले 38 4 9 36 38 मधून 36 गेले उरले किती 2 झाले 24 4 सकम 24 असं आलं. पुन्हा या ठिकाणी 4 ने भाग जातो 4 1 4 4 7 28 उरला 1 झाले 16 4 चूक 16 म्हणजे 74चा भाग गेला. आता पुन्हा या ठिकाणी भाग जाऊ शकतो 20 ने 74 ला. आपण या ठिकाणी पुन्हा 4 ने भाग जातो का ते बघूया. तर 4 1 4 4 8 32 बघूया. या ठिकाणी जर 2 ने भाग जर दिला सपोज 2 ने जर भाग दिला तर इथं 10 येतात आणि या ठिकाणी येतं 32 नाही 37 किती येतं 37 याच्या निम्मे 37 झाले. आता मित्रांनो भाग जातच नाही म्हणून आपण 10 गुणिले 24 भागिले काय 37 का भाग जात नाही कारण की 37 ही संख्या काय मूळ संख्या आहे. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 37 ही मूळ संख्या असल्या कारणाने भागच जाणार नाही म्हणून आपण त्याला जैसे ते घेतलं म्हणजेच प्रॉपर आन्सर निघते 240 भागिले 37. आता भाग द्यावा लागेल 37चा पाडा जरी माहित नसेल तर गुणाकार स्वरूपात आपल्याला त्याला भाग द्यावा लागेल. कितीने भाग जाणार तर सरळ सरळ या ठिकाणी 37 गुणिले जर 6 केले 37 गुणिले 6 साइन 7 42 4 हातचे साइन 3 18 18 4 किती येते 22 म्हणजे 37 सकम जर केले 37 सकम 222 येतात. सो 37 जैसे ते ठेवू 37 सकम 222 240 मधून 222 वजा केले तर या ठिकाणी 8 राहतात या ठिकाणी 1 राहतं म्हणजे या ठिकाणी उरतात फक्त 18. सो प्रॉपर आन्सर आलं 6.18/37 दिवस. इट्स अ राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. दिवस चेक करूया 6.18/37 दिवस कोणत्या ऑप्शन मध्ये आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करू राईटच आहे. मित्रांनो क्लास बद्दल थोडीशी माहिती देतो की मी ज्या पद्धतीने इथं 5 प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे त्याच पद्धतीने मी माझ्या क्लासमध्ये 25 प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे जे सर्व 25 प्रश्न एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत असतो. गणित आणि बुद्धिमत्तेचे एकूण 100 व्हिडिओज मी तुमच्यासाठी तयार केलेले आहे. सो हे जे सर्व व्हिडिओ आहे या बॅचमध्ये इन्क्लूड आहे. बॅचची फी आहे 1200 रुपीज. जर तुम्ही इच्छुक असाल तर 7709119501 वर कॉन्टॅक्ट करू शकता. या बॅचचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की गणिताचे 50 व्हिडिओज आहे आणि बुद्धिमत्तेचे किती व्हिडिओज आहे तर तेही 50च व्हिडिओज आहे. या 50 व्हिडिओजमध्ये गणिताचे 10+5 चॅप्टर मोस्टली रिक्वायर्ड आहे 10 चॅप्टर. आता 10 चॅप्टरमध्ये तुम्हाला माहीतच आहे पदावली येतं त्याच्यानंतर ॲप्रॉक्सिमेशन येते त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन येते त्याच्यानंतर नंबर सिस्टीम येते आहे की नाही. असे बरेचसे चॅप्टर्स आहे की जे 10 तरी आपल्याला इसेन्शियल टेटसाठी करावेच लागणार आहे आणि 5 चॅप्टर त्याच्यासोबत आपल्याला ज्याच्यावरले प्रश्न कधी विचारते कधी विचारत नाही तरी सुद्धा आपल्याला ते करावं लागेल. म्हणून 15 चॅप्टर आपण गणिताचे टार्गेट केलेले आहे. सोबतच बुद्धिमत्तेचे सुद्धा 10+5 म्हणजे 15 चॅप्टर्स आपण टार्गेट केलेले आहे. या सर्व चॅप्टरशी रिलेटेड 100 व्हिडिओज तयार करण्यात आले. या 100 व्हिडिओज म्हणजेच आपला सिलेबस पूर्ण. निश्चितच पण तुम्हाला सांगतो की हे 100 व्हिडिओज तुम्ही परिपूर्ण बघा. माझी बॅच जॉईन करा. तुमचा रिझल्ट 100% येणार. चला पुढे जाऊ. प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला स्टडी अप हे ॲप्स डाउनलोड करावं लागेल. स्टडी अप टाकायचं. हे ॲप्स तुम्ही प्ले स्टोअरवरून घ्या त्याला डाउनलोड करा त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन भरा आणि त्याच्यामध्ये असणारं जे टेटचं फोल्डर आहे त्या टेटच्या फोल्डरमध्ये ती बॅच आहे ती बॅच तुम्ही परचेस करू शकता. देन चौथा प्रश्न.
ए व बी व सी एक काम अनुक्रमे 12, 15 आणि 20 दिवसात पूर्ण करतात. या ठिकाणी 12 दिवसात, 15 दिवसात आणि 20 दिवसात ते पूर्ण करतात. आता आपल्याला या दोनचा गुणाकार करावा लागेल. 15 दोन्ही किती होते मित्रांनो? तर 12 गुणिले 15 म्हणजेच 15 दोन्ही 30, 3 आले आजचे 15 1 15 आणि 3 18, म्हणजेच या ठिकाणी 180 येते. याचा गुणाकार जर केला तर 15 दोन्ही 30 म्हणजे या ठिकाणी 300 आले आणि फर्स्ट टू लास्टचा गुणाकार जर केला तर 12 दोन 24 म्हणजे 240 आले. आता याची बेरीज केली. 0 8 आणि 4 12 हातचा आला 1, 4 आणि 2 6 ने किती 7, 720 आले मित्रांनो. 720 आले तर हेच पूर्णतः कट करून घ्यायचं. कट. आता 12 याचा भाग द्यायचा. 12 गुणिले 15 गुणिले 20 भागिले 720 आहे. या ठिकाणी 12 1 12, 12 सकम 72 म्हणजे या ठिकाणी आले 60. 15 1 15, 15 ची किती आले 60. 4 1 4, 4 पंची किती आले 20, म्हणजेच काय ए व बी आणि सी इंडिव्हिज्युअली ते काम 12 दिवस, 15 दिवस आणि 20 दिवसात पूर्ण करत होते. तिघे मिळून जर ते काम पूर्ण करायला लागले तर ते काम पूर्णत्वात जाणार आहे केवळ 5 दिवसांमध्ये. म्हणून प्रॉपर आन्सर येते 5 दिवस. या ठिकाणी थर्ड ऑप्शन मध्ये 5 आहे. सो चेक करूया. 5 दिवस आन्सर आहे. इट्स अ लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सिरीज. एबीसी इंडिव्हिज्युअली ते काम 8 दिवस, 12 दिवस आणि 15 दिवसात पूर्ण करू शकतात. तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. आपल्याला काय करावं लागेल की 8 गुणिले 12 गुणिले किती तर 15 एबीसीचं इंडिव्हिज्युअली काम आपण गुणाकार स्वरूपात लिहून घेतलं. आता फर्स्ट टू सेकंड 12 8 96 96, सेकंड टू थर्ड 12 गुणिले 15 म्हणजे 180 आणि फर्स्ट टू लास्ट 15 8 120. सो या ठिकाणी 120 तिघांची आपण बेरीज केली 6. आता या ठिकाणी 19 येतात. हातचा 1 म्हणजे 396 झाले. याला आपण कट करून टाकू. बेरीज केली की नष्ट करून टाकायचं त्याला. आता आपल्या पुढे काय 8 गुणिले 12 गुणिले 15 भागिले 396. या ठिकाणी किती येतं 12 1 12, 12 3 36. 39 मधून 36 गेले उरले किती 3 झाले 36. म्हणून पुन्हा 12 3 36 झालं. आता या ठिकाणी बघा 3 5 15, 3 1 3, 3 1 3. आता 11 जी ही संख्या आहे ती मूळ संख्या आहे. म्हणून इथं 8 गुणिले 5 भागिले 11, 8 5 40 भागिले 11 दिवस. मात्र याला स्प्लिटिंग करावं लागेल आपल्याला. कसं 11चा पाढा 40 येईपर्यंत म्हणायचा. 11 1 11, 11 2 22, 11 3 33, 11 3 33. 40 मधून 33 गेले उरले किती 7. म्हणजे 7 हे बाकीच्या स्वरूपात, 3 हे भागाकाराच्या स्वरूपात. भागाकार हा दिवस आहे आणि 7 हे या ठिकाणी 7/11 तासाच्या स्वरूपात आहे. म्हणून प्रॉपर आन्सर येते 3.7/11 दिवस. बघा चेक करूया. 3.7/11 दिवस थर्ड ऑप्शन मध्ये आहे. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अशा पद्धतीने आपण 5 प्रश्न जे घेतले ते पूर्णत्वास नेलेले आहे. त्याचं प्रॉपर आन्सर काढलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओ हा माझ्याला नवीन टाइप्स घेऊन येतो. त्या टाइप्सची तुम्हाला भंडाट अशी ट्रिक्स मी सांगून जातोय जेणेकरून तुम्हाला बघता क्षणी त्याचा आन्सर आला पाहिजे. थोडेसे कॅल्क्युलेशननं तुम्हाला तो प्रश्न सोडवता आला पाहिजे. हाच त्याच्या मागचा मानस आहे. प्रत्येक चॅप्टरचा प्रत्येक टाइप्स पूर्ण करण्याचा मानस आहे मित्रांनो. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबद्दल शेअर करा. जर का तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण की येणारी जी अपकमिंग एक्झामिनेशन आहे त्या अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला जर आउट ऑफच्या घरात मार्क्स पाहिजे असेल तर तुम्हाला पर्याय एकच, ते म्हणजे स्टडी मॅथ.